संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं शासनाकडून डिजिटल रथ सुरू। आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। हा रथ राज्यभरात फिरून नागरिकांना संविधानासंदर्भात माहिती देणार। शहापूर तालुक्यातील आसनगावमध्ये इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन। मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामविकासाच्या जनजागृतीसाठी कीर्तन सोहळा आयोजित। तहसीलदारांसह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती। कोल्हापूर शहरालगतच्या वसाहतींच्या आणि गावांच्या सुशोभीकरणासाठी शासनानं महत्त्वाचं पाऊल उचललं। 42 गावांमधील विकासकांचे प्रश्न मार्गी लागणार। कोल्हापूरच्या उपनगरांचा विकास होणार। नाशिकच्या तपोवनमधल्या वृक्षतोडीवर ठाम असलेल्या राज्य सरकारला मोठा दणका। 15 जानेवारीपर्यंत निर्णयाला स्थगिती। राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय। भंडाऱ्याच्या माडगी खुर्शीपार मार्गावर पट्टेदार वाघाचा मुक्त संचार। मार्गावरून प्रवास करणाऱ्या चालकांनी मोबाईलमध्ये पट्टेदार वाघ चित्रित केला। वाघाचा मुक्त संचार पाहून नागरिक घाबरले। मर्सिडीजपेक्षा सुद्धा महाग घोडा। 15 कोटींच्या ब्रह्मोसची सारंगखेड्यात चर्चा। पुष्कर मेळ्यात ब्रह्मोसला 8 कोटींची बोली। चांदी पोहोचली ऐतिहासिक उंचीवर। 2000च्या दरवाढीसह चांदी 1,94,000 रुपयांवर। आता जीएसटीसह किलोला मोजावे लागणार 2 लाख रुपये। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 4000 घरांसाठी सोडत 16 किंवा 17 डिसेंबरला घरांसाठी सोडत काढली जाणार। 2 लाखांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपली। छत्रपती संभाजीनगरमध्ये आचारसंहितेपूर्वी प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांना शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम सुरू ठेवण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या 73 कामांमध्ये अनियमितता। पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार। 25 योजनांची प्राथमिक चौकशी केली जाणार। ठाण्यामध्ये आणखी 4 दिवस 50% पाणी कपात लागू। प्रत्येक भागात दिवसातून 12 तास झोनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा केला जाणार। पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन। नागपूरमध्ये गाव गुंडांकडून बारमध्ये तोडफोड। बिलाचे पैसे मागितले म्हणून बारमध्ये तोडफोड। गाव गुंडांची मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना जबर मारहाण। रत्नागिरीमधल्या मिरजोळेमध्ये पुठ्ठ्याच्या कंपनीला भीषण आग। आगीमध्ये मालमत्तेचं मोठं नुकसान। एमआयडीसीच्या अग्निशमन यंत्रणेकडून आगीवर नियंत्रण। मायानगरी मुंबईमधून दिवसाला 4 ते 5 अल्पवयीन मुली बेपत्ता। गेल्या 10 महिन्यांमध्ये अपहरणाचे तब्बल 1187 गुन्हे दाखल। मध्य आणि पश्चिम त्याचबरोबर ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक। माटुंगा ते मुलुंड बोरिवली आणि ते गोरेगाव या दरम्यान। त्याचबरोबर ठाणे वाशी नेरूळ या मार्गावर मेगाब्लॉक। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक। सातारा शहर महाबळेश्वरपेक्षाही थंड। सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला। सातारा शहरातील पारा 9 अंश सेल्सिअसवर। महाबळेश्वरमध्ये 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वाशिम जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला। जिल्ह्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसवर। ग्रामीण भागात शेकोट्या पेटून थंडीपासून बचाव। नाशिकच्या निफाडमध्ये तापमानाचा पारा घसरला। आज निफाडमध्ये 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। ग्रामीण भागात कुडकुडी भरली। नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेत आहेत। राज्यामध्ये नाताळपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार। अहिल्यानगरच्या जेऊरमध्ये सर्वात कमी 5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद।